मला आठवतं 2024च्या लोकसभेवेळी मी इकडे धाराशिवमध्ये आलो होतो. त्यावेळी एकदम शिवसेनेचा ज्वर होता. मधल्या काळात उद्धव ठाकरे येऊन सभा घेऊन गेले होते आणि लोकसभेला सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की उद्धव ठाकरेंप्रती एक सहानुभूती होती. ती सहानुभूती शिंदे त्यांचे आमदार तिकडे घेऊन गेल्यामुळे होती आणि त्यानंतर मग लोकसभेच्या जागांवरती लढताना उद्धव ठाकरेंनी ज्या ज्या जागा निगोशिएट करून स्वतःकडे घेतल्या त्यामधली धाराशिवची जागा महत्त्वाची होती आणि राज्यात सगळ्यात चांगल्या मार्जिनने इथला खासदार निवडून आणला होता. नाव ओमप्रकाश राजेनिंबाळकर. त्यानंतर परत एकदा मी मधल्या काळात जेव्हा पूर आला होता तेव्हा ह्या धाराशिवच्या भूपरांडा वगैरे त्या पट्ट्यात येऊन गेलो होतो आणि त्यानंतर आता जेव्हा गेले 2 दिवस धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराचं सगळं कव्हरेज केल्यानंतर मी ह्या जिल्ह्यातून बाहेर पडतोय त्यावेळी हा व्हिडिओ रेकॉर्ड करणं महत्त्वाचं वाटतो. अशावेळी ज्यावेळी राजकीय स्थित्यंतरापर्यंत काही मुद्दे मर्यादित नाहीत तर गेल्या 2-3 दिवसामध्ये मी ज्या ज्या कार्यकर्त्यांशी बोललोय, प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या, इथल्या काही नगरसेवकांना मधल्या काळात मी भेटलो. इतकंच नाही तर आज सकाळी मी 2 ज्येष्ठ पत्रकार आणि त्यांच्यानंतर आणखी अगदी एस टी स्टँडपासून ते चहाच्या टपरीपर्यंत लोकांशी बोललो. हे सगळं बोलल्यानंतर साधारण आता इथे काय वातावरण आहे, ओमराजेंनी घेतलेल्या निर्णयाच्या मागे लोकांना काय वाटतंय आणि अर्थात या सगळ्याचं स्ट्रॅटेजी प्लॅनिंग कशा पद्धतीने झालं आणि मग कालचा सगळा निर्णय जाहीर झाला याच्यावरचे थोडंसं विवेचन होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यासाठी की धाराशिव लोकसभेमधल्या जे 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये 3 म्हणजे खाली दिलीपराव सोपलांचं बार्शी, त्यानंतरवरती तिकडं उमेरग्याचे प्रवीण स्वामी आणि मग इकडे कळंबचे कैलास पाटील हे 3 आमदार आता फक्त उरलेत. हे 3 जण ज्यांच्यासोबत ट्युनिंगमध्ये होते ते शिवसेनेचे खासदार म्हणजे ओमराजे ते आता तिकडे गेलेत. अशावेळी या सगळ्यांचं आता इथे प्लॅनिंग काय वर्कआउट होतोय, नक्की पुढचं येणाऱ्या काळातलं फ्रेमवर्क काय ठरलंय या गोष्टींची सुद्धा तुम्हाला साधारण कल्पना येईल म्हणून हा व्हिडिओ. नमस्कार, मी ओमकार, मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. साधारण 52ला म्हणजे 1952ला जर पहिल्या निवडणुका झाल्या असतील तिथून 1999 पर्यंत धाराशिवचं राजकारण अगदी प्रो काँग्रेस राहिलं. जिल्ह्यातली जी समीकरणं होती ती 90च्या दशकानंतर बऱ्यापैकी पद्मसिंह पाटलांच्या हातात आली. त्यांनी स्वतःचं प्रस्थ वाढवलं. पण इथं काँग्रेस रुजण्याचं, ती काँग्रेस वाढण्याचं हे सगळ्याचं मेन कारण इथले स्थानिक नेतेच होते. म्हणजे सहकारी संस्था असतील, नेत्यांची समीकरणं असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांमधले त्यांचे लागेबांधे असतील किंवा एक म्हणजे घर नाही बरं का, एक घराणं ज्यावेळी नातीगोती असतात, पाहुणे रावळे असतात, ही सगळी मंडळी आपल्यामध्ये मदत करत असतात. त्यामुळे अशा पद्धतीने साधारण पुढच्या काळात सगळं हे प्रस्थ वाढलं आणि वाढलं म्हणजे काय झालं सगळ्यामध्ये तर स्वतः पद्मसिंह पाटलांनी इथं काँग्रेस वाढवली. आता इथपर्यंत गोष्टी मर्यादित नाही राहिल्या. त्यानंतरच्या काळात काय घडलं तर 99 नंतर म्हणजे जेव्हा केंद्रात तिकडे युतीय सरकार होतं, इकडे राज्यात युतीय सरकार वगैरे आलं, त्याच्यानंतर पण इकडे काँग्रेसचा उमेदवार आला. 2004ला पहिल्यांदा त्या कल्पना हिरे म्हणून त्या इथं शिवसेने निवडून आल्या आणि मग हळूहळू परत शिवसेना वाढत गेली. पण तसं धाराशिवचं राजकारण आत्ताच्या गेल्या 20-25 वर्षात पाहिलं तर ते खूप पर्सन सेंट्रिक झालं. ते एकीकडे पाटलांचं घर, एकीकडे निंबाळकरांचं घर अशाच पद्धतीने होत राहिलं. आता हे राजकारण अशा पद्धतीने होत असताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत काय तर जेव्हा या सगळ्यामध्ये आत्ता ओमराजे निंबाळकर इकडं जातात असं सांगतायत, त्यांनी आता अर्थात त्यांचा निर्णय जाहीर केला, त्यावेळी जिल्ह्याच्या ह्याच्यामध्ये नक्की किती आणि कशा पद्धतीने फरक पडेल हे ज्यावेळी लोकांशी बोललो तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनात, मतदारांच्या मनात यांच्यामध्ये काही वेगवेगळी मतभिन्नता आढळली. मी सुरुवातीला एक थोडासा डेटा देतो आणि त्या डेटाच्या आधारे मग आपल्याला पुढे काही गोष्टी डिस्कसही करता येईल. आत्ता रिसेंटली राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आला, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका असतील, या सगळ्यांमध्ये इथे धाराशिवमध्ये काय झालं तर धाराशिवमध्ये असं दिसलं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 55 पैकी फक्त 7 जण निवडून आले. जिल्हा परिषद गेली, समजून घ्या, उद्धव ठाकरेंच्या याचं मी सांगतो. झेडपी इथली गेली. 8 पंचायत समित्यांमध्ये 4 तिकडे शिवसेनेकडे गेल्या, 4 भाजपाच्या ताब्यात आल्या. भाजपाचं प्रस्थ आणखी वाढलं. 8 नगर परिषद ह्याच्यामध्ये परत 4 भाजप, 4 सेना अशी वाटप झालं आणि साधारण असं दिसलं की या सगळ्यानंतर स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. समजून घ्या, जेव्हा ओमराजेंनी 2024ला निवडणूक लढली की 19ला पण ते खासदार होते, त्यांनी जेव्हा निवडणुका लढवल्या त्यावेळी इथे बऱ्यापैकी जो ग्राउंड लेवलला म्हणजे जो ज्याला आपण म्हणतो की हे जे काही झाड आहे या झाडाचं जे काही मूळ आहे ते मूळ म्हणून जो कार्यकर्ता आहे तर ही सगळी बऱ्यापैकी मंडळी त्यांच्याशी 1 to 1 जोडलेली होती, बऱ्यापैकी त्यांच्या पर्सनल संपर्कात असायची. मुद्दा असा झाला की ज्यावेळी
सत्ताधाऱ्यांनी इथे बऱ्यापैकी अर्थपूर्ण गोष्टी करायला सुरुवात केली. हे दिसू लागलं की सत्ताधाऱ्यांमध्ये कोण आहेत की समजा राणा जगजित पाटील, तर राणा पाटलांनी इथे निधी आणायला सुरुवात केली, त्यांनी आणखी पैसा उभा केला, त्यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं. हे ज्यावेळी जाणवलं त्यावेळी ओमराजेंचे कार्यकर्ते, त्यांचा जो केडर आहे, हा सगळा याच्यामध्ये अनरेस्ट वाढला. या अनरेस्ट वाढण्याची सगळ्यात महत्त्वाची कारणं ही होती की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, त्यानंतर एकनाथ शिंदे, नंतरच्या काळात अजितदादा, ही मंडळी स्वतः ठिकठिकाणी जाऊन फिरत होती, सभा घेत होती. म्हणजे मला तर आठवतंय पुणे महानगरपालिकेच्या वेळी अजित पवारांचा बालेकिल्ला पुणे असं म्हणतात, त्या बालेकिल्ल्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी अजित पवार ठाण मांडून होते. जागा वाटपापासून ते कुठे काय प्रचार असला पाहिजे, कशी सेटिंग लागली पाहिजे, काय मॅनेजमेंट पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी फायनलाइज करत होते. ते सुद्धा रायगड आणि परभणीला वेळ काढून गेले. का तर तिथं आपला मतदार आहे, तिथं आपली माणसं आहेत, तिथे आपले उमेदवार आहेत, तिथे आपण मंत्रिपद दिलीत, तिथे आपले नगरसेवक आहेत. आता हे सगळं करत असताना ज्यावेळी एकनाथ शिंदे ठिकठिकाणी, बरं एकनाथ शिंदेचं म्हणजे व्यक्तिमत्वच असं आहे की ते जातात तिथे अगदी अर्थपूर्ण बैठका घेतात, ते अर्थपूर्ण भेटी घेतात आणि त्याच पद्धतीने त्यांचं ते राजकारण पण पुढे नेतात. म्हणजे त्यामुळे झालं असं की स्थानिक पातळीवरती निवडणुकीसाठी तुम्हाला जो काय, मी आता खूप प्रॅक्टिकल बोलतो की निवडणूक लढायची असेल तर पैसे लागतात. फुकट भावनिकतेवरती आणि एकही रुपयाने वाटता कुणीच निवडणूक लढू शकत नाहीत. काय नाही तर किमान पॅम्पलेट वाटायला लागतात, प्रचाराच्या बॅनर टाकावे लागतात, तेव्हा पैसे लागतात निवडणुकीला. मुद्दा असा आहे की ज्यावेळी समोरून या गोष्टी होत होत्या, ज्यावेळी समोर आपल्या विरोधात उभे असलेली जी सगळी मंडळी आहेत त्यांना सगळी रसद पुरवली जाते आणि आपण मात्र आता उघडे पडत चाललो आहोत, आपल्याला मात्र या गोष्टी होत नाहीत. असं होत असताना कार्यकर्त्यांची नाराजी आणखी ओढावू लागली. आणि मी काल एका माणसाशी बोललो, त्याने सांगितलं की अहो ह्या जिल्ह्यातले म्हटले सगळे पक्ष, बाकी म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून ते म्हटले बाकी सगळे पक्ष म्हटले राणा पाटील चालवतात. म्हटलं कसं काय? अहो म्हटलं तिकीट वाटपापासून ते सगळ्या गोष्टी म्हटले लोकल लेवलला मॅनेज होतात, त्याच ठिकाणी त्या ठरतात आणि ते राणा पाटील त्या पद्धतीने त्या गोष्टी मोबिलाईज करतात. ते म्हटले पक्षाचा काय फारसा इंटरफेरन्स राहत नाही मग इथे, कारण स्थानिक लेवलची समीकरणं असतात आणि नेतेवरती तोच रिव्ह्यू देतात. ते म्हटले अशा वेळी ज्यावेळी आपला राजकीय विरोधक इतक्या प्रबळ होत चाललेला आहे, तो स्वतःचे टेंटॅकल्स पसरवतोय, तो ज्या पद्धतीने ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक व्यूह मांडतोय, अशा व्यूहामध्ये अडकण्यापेक्षा आपण अशा माणसासोबत जाऊ जो माणूस आपल्याला सगळ्या पद्धतीचं बॅकिंग देईल. हा विचार त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आणि अर्थात ओमराजेंनी पण हा संपूर्ण विचार केला. समजून घ्या, ज्यावेळी एकनाथ शिंदे, म्हणजे मी खरं तर फार मला आजकाल आश्चर्य वाटतं की भाजप किंवा म्हणजे देवेंद्र फडणवीस किंवा एक भाजप पूर्ण क्लॅन म्हणून, एक पार्टी म्हणून, किंवा आता एकनाथ शिंदे वगैरे हेही मंडळी अशी आहेत ना की अगदी छोटी निवडणूक असते, एकदम छोटी, ती निवडणूक सुद्धा इतकी प्रतिष्ठेची बनवून टाकतात, त्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट आणतात, मोठे मोठे नेते जाऊन बसतात. हैदराबादची निवडणूक महानगरपालिकेची लढायची ग्रेटर हैदराबादची, तर अमित शहा 4 दिवस जाऊन का बसले होते. इतक्या मोठ्या लेवलला सगळ्या गोष्टी घडतात आणि त्याला तशा पद्धतीचं स्वरूप आणतात, तशा पद्धतीने प्लॅनिंग होतं, व्यूह रचले जातात. या सगळ्या पुढे आपण जर तोकडे पडलो तर उद्या आपण निवडून येणार नाही अशी परिस्थिती होईल आणि हाच सगळ्यात मोठा इश्यू होता. आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे इथे आले, याच्या आधी तानाजी सावंतांना मंत्रिपद दिलं होतं, त्यांना जिल्ह्याची बऱ्यापैकी जबाबदारी दिली होती, आता प्रताप सरनाईक पालकमंत्री म्हणून काम बघतायत. मुद्दा असा आहे की आपल्या नेत्यांना ज्या पद्धतीचं बळ पुरवायला पाहिजे त्या सगळ्या पद्धतीची अर्थपूर्ण मदत हे एकनाथ शिंदे करत असताना उद्धव ठाकरे ते करण्यामध्ये कमी पडले. हाच इथल्या कार्यकर्त्यांचा सूर होता. महत्त्वाचं काय, रसद पुरवली नाही इथपर्यंत कार्यकर्त्यांचं ठीक होतं. मुद्दा असा आहे की ज्यावेळी आमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यात त्यावेळी आम्हाला तुमची प्रचारात गरज आहे, समोर इतकी शक्ती वापरली जाते, इतकं प्लॅनिंग होतं आहे, त्यावेळी आदित्य ठाकरे सुद्धा इथे प्रचारला फिरकत नाहीत, उद्धव ठाकरे सभा घेत नाहीत, पहिल्या फळीतले कुणी नेते इथे येत नाहीत. म्हणजे समजा संजय राऊत किंवा ते नार्वेकर असतील किंवा आणि कुणी पहिल्या फळीतल्यांचे नेते असतील, हे कुणी इथे येऊन लोकांमध्ये रस्त्यावरती उतरून प्रचार करत नाहीत. सगळी धुरा आम्ही सांभाळतोय. हे सगळे करत असताना आम्हाला वाऱ्यावर सोडल्याची भावना या सगळ्यांच्या मनात दाटली आणि तिथेच या सगळ्याचा उद्रेक झाल्याचं दिसतंय. हा या सगळ्या पक्षांतराचा एक भाग झाला. दुसरा अत्यंत यातला महत्त्वाचा विषय असा होता की ज्यावेळी राणा पाटील यांचं वाढतं प्रस्थ, यांच्या दिशेने होत असलेल्या गोष्टी, त्यांना भाजपचं बॅकिंग, हे बघत असताना जर आपल्याला स्थानिक राजकारणात टिकून राहायचं असेल तर आपल्याला आपले 4 कार्यकर्ते निवडून आणावे लागतील. कसं आहे, इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये किंवा प्रॅक्टिकल गेम्समध्ये, म्हणजे प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये खूप क्लिअर आहे की उद्धव ठाकरे जरी म्हणत असले नाही सत्तेसाठी आम्ही नाही वगैरे वगैरे, तरी सुद्धा तुमच्या पक्षाचं अस्तित्व
हे तुमचे किती रिप्रेझेंटेटिव्ह कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून बसतात याच्यावरती ठरत असतं. त्यामुळे सत्ता आली नाही आली तरी सुद्धा तुमच्या माणसांचं, तुमच्या लोकप्रतिनिधींचं अगदी ग्रामपंचायतीपासून ते वरपर्यंत किती रिप्रेझेंटेशन आहे याच्यावरती तुमच्या पक्षाची ताकद, त्याची साईज आणि त्याचा विस्तार कळत असतो. मुद्दा असा आहे की याच गोष्टी हळूहळू कमी होऊ लागल्या होत्या आणि त्यामुळेच ओमराजे निंबाळकरांना फायनली याचा विचार करावा लागला की जर मी एकनाथ शिंदेकडे गेलो तर रसद मिळू लागेल, त्यानंतर आणखी भविष्यातली काय कामं असतील ती मार्गी लागतील. कारण शेवटी काय, कोणते काम करायचं म्हटलं की सगळ्यांनी पैसे लागतात, कोणती निवडणूक म्हटले की आजकाल पैसे लागतात. आता या सगळ्यातून मी त्यांना, माझी मुलाखत बघा तुम्ही, मी त्यांना असं विचारलं, म्हटलं पण आपण निष्ठेबद्दल बोलतो ना. ते म्हटले मग माझी एवढी माणसं होती ज्यांनी निष्ठेने काम केलं, म्हटले त्यांना निवडून का नाही दिलं लोकांनी? त्याला निवडून का नाही म्हटले लोकांनी ज्यांनी पैसा वाटला, ज्यांनी निधी आणला, ज्यांची कामं झाली, ह्या सगळ्यांमध्ये लोकांनी मतदान केलं म्हटले. मग तसंच जर असेल तर आमच्याकडे काय कमी, आमच्याकडे फक्त सत्तेचे कमी म्हणून आम्ही सत्तेत जाऊन बसलो, हे त्यांनी त्याच्यावरचं क्लॅरिफिकेशन दिलं. बरं, मला आणखी एक गोष्ट खूप प्रामाणिकपणे सांगावीशी वाटते, जी आजकालचं न्यू नॉर्मल आहे. मी काल पण जे कार्यकर्ते वगैरे होते यांना सगळ्यांना तेच विचारतो की बॉस निष्ठेचं काय रे, किंवा तुमच्या क्रेडिबिलिटीचं काय, विश्वासार्हतेचं काय, हे सगळं तर विचारत तर लोक म्हणतात नाही भाऊ पैसे आले पाहिजेत, निधी असला पाहिजे, कामं जाईल तर होतंय, म्हणजे बाकी काय नाही होत. काय हे समजून घेतलं पाहिजे की आत्ताचं नवीन राजकारण याच पद्धतीने आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन चाललंय की त्याच्यामध्ये कार्यकर्ते टिकवायचे असतील तर त्यांना 4 गोष्टी द्याव्या लागतात. त्या 4 गोष्टींसाठी खिसा कापून घ्यावा लागतो. आता स्वतःचा खिसा कापून घ्यायचा की मग आणखी काहीतरी गोळा करून त्यांना द्यायचं, हाच प्रश्न आजकालच्या नेत्यांमध्ये राहिलेला आहे आणि त्याच्यावरूनच सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत. बरं, आणखी एक काय, मी आता काही लोकांशी बोललो, ते म्हटले की काय झालं होतं, राणा पाटलांचं प्रस्ताव आता इतकं वाढायला लागलेलं होतं की या सगळ्यामधून एक म्हणजे खासदारांची कामं होणं कमी झालं. कोणत्या जिल्ह्यामध्ये काय असतं, जिल्हा परिषद आणि DPTC हे 2 तिथल्या तिजोऱ्या असतात, ज्या तिजोऱ्यांमधून बऱ्यापैकी पैसे निघत असतात, तिथले प्लॅनिंग्स ठरत असतात. या सगळ्यामध्ये सुद्धा खासदारांच्या माणसांना वजन मिळत नव्हतं. अगदी टेंडर काढण्यापासून ते कामं करण्यापर्यंत हा सगळा आपण सोडू की ही सगळी साईज कमी कमी होत चालली होती. पण आता ओमराजे शिंदेसोबत गेल्यामुळे जिल्ह्यात काय होतंय, म्हटलं आता जिल्ह्यात बॅलन्स ऑफ पॉवर होईल. म्हटलं तर बॅलन्स ऑफ पॉवर ही ॲक्च्युली इंटरनॅशनल पॉलिटिक्समधली कन्सेप्ट असते की बॅलन्स ऑफ पॉवर केल्या जातात गोष्टी. तर मुद्दा असा आहे की आत्ता ओमराजे तिथे गेल्यामुळे आता म्हटले सगळं इक्वल झालं, नाही तर म्हटले आम्ही मागं पडलो होतो आणि भाजपची मंडळी पुढे चालली होती आणि कोणत्याही थराला सगळी मंडळी जात होती वगैरे, अशा लोकांच्या प्रतिक्रिया होत्या. सो आता काय होईल की आता हे इक्वल झालेत सगळे. त्यामुळे याचा फायदा आता असा होणार आहे की दोन्ही गट म्हणजे निंबाळकर असेल किंवा इकडे पाटील असेल, ह्या दोघींना समासमान आता वजन इथून पुढे मिळेल आणि त्याच्यामध्ये आम्हाला जस्टिस मिळेल, असं त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. आता शेवटाकडे जेव्हा जातोय आपण तेव्हा मला हे समजून सांगायचं आहे की बघा, ऑपरेशन टायगर वगैरे वगैरे, ऑपरेशन लोटस वगैरे येणाऱ्या काळात आणखी ऑपरेशन तुतारी काय अशी सगळी नावं ठरवली जातील. मूळ हेतू सगळ्याचा काय आहे की केंद्रामध्ये तुम्हाला जायचंय. दिल्लीमध्ये भाजपला आता काय दिसतंय, डिलिमिटेशनचं बिल दिसतंय, महिला बिल दिसतंय. बरं, डिलिमिटेशन केल्यानंतर हे क्लिअर होऊन जाणार आहे की नॉर्थकडची सगळी राज्य आहेत, उत्तरेकडची, त्यांच्यामधली लोकप्रतिनिधींची संख्या वाढली की आपसूक एकदा तुम्ही तिथे स्वतःचा इन्फ्लुएन्स केला की तुमची दिल्लीत सत्ता येईल, तुम्हाला साऊथमध्ये लक्ष घालण्याची गरजच नाही. आता त्याचा फायदा काय होतोय, बरं साऊथमध्ये भाजपकडे काही राज्य पण नाही. तमिळनाडूचा इश्यू सगळा झाला, इथे DMK तिथे विरोध होती, आता परत तिथे सत्ता बदलली. कर्नाटक काँग्रेसकडे गेलेलं आहे, तिकडे केरळमध्ये भाजपची सत्ता नाहीये. त्यामुळे दक्षिणेकडची बऱ्याच त्यातल्या त्यात राज्य ही भाजप प्रणित नाही आहेत अजून तरी. आता मुद्दा असा आहे सगळ्यामध्ये, त्यामुळे नॉर्थमध्ये जर आपण स्वतःचा विस्तार करत राहिलो, हिंदी बेल्टमध्ये जर आपण राहिलो तर आपण दिल्लीत सत्तेत येऊ. याच पद्धतीचं राजकारण आणि त्याच्यासाठीचे 363 म्हणजे 2/3 मेजॉरिटी पाहिजे. याच्यासाठी जमेल त्या खासदाराला त्या पद्धतीने आता घेतला जात आहे. इंटरेस्टिंगली गट म्हणून वेगळी गट म्हणून मान्यता नाही, तर त्यांचं मर्जर करण्याकडे प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळे हे जर BJPचं प्लॅनिंग असेल आणि त्या प्लॅनिंगला आत्ताचा असंतोष हा जो आहे तो असंतोष त्याला जर येऊन मिळत असेल तर त्या पद्धतीने आता इक्वेशन्स तयार होताना दिसतात महाराष्ट्रामध्ये. आणि फक्त महाराष्ट्रात नाही, देशभरात पण काही ठिकाणी गोष्टी दिसतात. आता ओमराजेंच्या मतदारसंघात मी आलो फिरून, तिथे काय लोक बोलतात हे कळलं म्हणून मी सांगितलं. पण अजूनही अशी म्हणजे मी ST स्टँडवर रॅन्डम लोकांना भेटलो, ते म्हटले जायला नव्हतं पाहिजे. म्हटले तुमच्या
म्हटले कट्यार जरी लावली ना म्हटली गळ्याला तरी पण तुम्ही जायला नव्हतं पाहिजे वगैरे. तुम्ही लोक निष्ठेबद्दल पण बोलतात का बोलतात, पण प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये हा सगळा इमोशनल गेम कितपत चालतो याच्याबद्दल मला आजकाल डाऊट यामुळे वाटतो की ज्यावेळी दिसतं की कोणाला कुठे आणि किती फंड अलॉट केला जातोय, कोणत्या निवडणुकीसाठी किती पैसा वाटप होतंय, हे सगळं दिसत असताना मतदारही त्याला भुलतायत. हे सगळ्यात आत्ताची शोकांतिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मतदारांनी या सगळ्याचा निर्णय घ्यायचा आहे की एक्झॅक्टली तुम्हाला काय पाहिजे. आता आजकाल काय झालंय की आम्हाला मताचे पैसे पण पाहिजेत किंवा आम्हाला आर्थिक रसदही पाहिजे, आम्हाला बाकी लाडकी बहिणी पाहिजे, आणि मात्र नेत्याकडे बोट दाखवताना मात्र मतदार म्हणणार की तो कसा प्रामाणिक हवा आहे, तो कसा विश्वासार्ह हवा आहे वगैरे. माझं असं म्हणणं आहे की ते जे दिसतंय ना ते आपलंच रिप्रेझेंटेशन तिथे दिसतंय. त्यामुळे आपलं रिप्रेझेंटेटिव्ह कसा असावा ह्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आत्ताच्या घडीला इथली समीकरणं आता कशी बदलत आहेत, कारण बघा परत मी सांगतो, उमरगा तिथं कळमचे कैलास पाटील आणि खाली बार्शी हे 3 आमदार आहेत. हे 3 आमदार कोणत्या क्षण तिकडे येतील याची काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता लोक निष्ठा आणि हे सगळं सांगत असले तरी परिस्थितीजन्य निर्णय राजकारणात घ्यायला लागतात. आत्ताच्या घडीला ते सगळं राज्यभरात आपल्याला होताना दिसतंय. बाकी विश्वासार्हता, तुमची निष्ठा, तुमचं प्रेम, तुम्ही आणखी काही जीव लावला असेल कोणाला वगैरे वगैरे, तर ते आत्तापुरतं राहू द्या. मुंबई तक बघत राहा. कॅमेरापासून गोपाळ सोबत ओंकार, धाराशिव.